दरम्यान जरांगेंच्या टार्गेटवर सध्या राज ठाकरे, नितेश राणे आणि चंद्रकांत पाटील असल्याचं पाहायला मिळतंय। कारण मराठे मुंबईत का आले याची उत्तरं एकनाथ शिंदेंना विचारा असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं। शिवाय विधानसभेला भाजपनं अमित ठाकरेंचा पराभव केला तरी सुद्धा राज ठाकरे त्यांचीच बाजू घेतायत असं यावर पलटवार करत जरांगे म्हणाले। राज ठाकरे हे कुचक्या कानाचे आहेत असं सुद्धा जरांगेंनी म्हटलंय। शिवाय मुंबईकरांना वेठीस धरणं चुकीचं आहे, मराठे सामाजिक मागास नाहीत असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं होतं। त्यावर सुद्धा चंद्रकांत पाटलांनी वचवच करू नये असं प्रत्युत्तर जरांगे पाटलांनी दिलंय। आझाद मैदानावर जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू असतानाच राज ठाकरेंनी केलेल्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण झालाय। मराठे मुंबईत पुन्हा का आले हे एकनाथ शिंदेंना विचारा असं राज ठाकरे म्हणाले होते आणि राज ठाकरेंच्या याच वक्तव्यावर जरांगे पाटलांनी जोरदार पलटवार केलाय। मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतात, मी नाही देऊ शकत। ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा, की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय, तर ते मागच्या वेळेला गेले होते ना तिकडे, बरोबर की नाही? नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग परत का आलेत? या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेना विचारा। एक दिवस लोकसभेला सुद्धा तो हा गेम केला त्याच फडणवीसनं, त्याच्यानंतर विधानसभेत तो पोरग पाडलं, तो पोरग पाडलं। ही म्हणजे ही राज ठाकरे म्हणजे असं आहे, मानाला भुकालेलं पोरग, त्याच्या घरी नुसता फडणवीस चहा पिऊन गेला की सगळा पक्ष बरोबर झाला तरी त्याला चालतो। असले कुचक्या कानाचं म्हणतात आमच्या खेड्यात, कुचक्या कानाचं। चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून सुद्धा जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झालेत। मराठा समाज सामाजिक मागास नाही असं चंद्रकांत पाटील म्हणालेत। यावर चंद्रकांत पाटलांनी वचवच करू नये असा पलटवार जरांगेंनी केलाय। आपला देशात पितृसत्ता काय? एकदा सुप्रीम कोर्टाने 50% ऍक्सेस दिलं, ते आपण घालून बसलो। दॅट इज EWS, आर्थिक दृष्ट्या मागासांची वर्षाला आई वडिलांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असणाऱ्यांचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने मस्त शिक्कामोर्तब केलंय। ते खरं मराठ्यांचं आरक्षण आहे। मराठे हे बाय कास्ट मागास नाही आहेत, ते त्यांच्या प्रॉपर्ट्यांची शेतीचे तुकडे 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 2 गुंठावाले झाले, गरीब झाले, पोरांना शिक्षण शाळेत पाठवता येईना, कॉलेजमध्ये पाठवता येईना, डॉक्टर करता येईना, म्हणून आरक्षण पाहिजे। दलितांसारखं त्यांना अस्पृश्यतेची भावना नाही मिळाली। मराठीच्या शिया खाऊ नको, इथून पुढे बोलू नको चंद्रकांत पाटलाला म्हणा, नाही तो हा निरोबा मराठी काढतील। त्यामुळे इथून पुढे वचवच करू नको, कारण तो काय लांब नाही। कोल्हापूर म्हणजे तो आमच्या घराण्याच्या काठात विधानात ठेवलं। मुंबईत येण्याआधी जरांगेंनी फडणवीसांवर केलेल्या वक्तव्यानं सुद्धा वाद निर्माण झाला होता। यावर नितेश राणेंनी जीप काढून हातात देण्याची भाषा केली होती, त्यालाही जरांगेंनी प्रत्युत्तर दिले। जरांगेने आरक्षणाची लढाई लढावी, पण ती लढत असताना आमच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अगर अपशब्द बोलण्याची हिम्मत करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याची ते सामर्थ्य आमच्यासारख्या 96 कोळी मराठ्यांमध्ये आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं। एकदा आंदोलन संपवले, नितेश साहेबाला दादा सांगितलं होतं मी याला आवडला, एकदा आंदोलन संपवले, त्याचा बघतोच किती